देवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण, आराध्य गुरु श्री गुरुदेव दत्त, माझे सद्गुरू परमपूज्य आदरणीय शिरीष दादा, परात्पर गुरु सद्गुरू मामा महाराज देशपांडे या सर्वांना प्रथम मी साष्टांग प्रणिपात करतो. आदिशक्ती भगवती आणि उपस्थित सहभागी ज्ञानी व व्यासंगी अशा श्रोत्यांच्या अंतरात्म्याला सादर वंदन करतो आणि आज माझ्याकडे सोपवलेल्या शाक्त संप्रदाय किंवा देवी संप्रदाय भाग एक या व्याख्यानाला मी आपल्या संमतीने आरंभ करतो. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या अभिनव ऑनलाईन व्याख्यानमालेचे किंबहुना या ज्ञानयज्ञाचे आयोजक सकल संत विचार मंच तसेच पिताश्री प्रतिष्ठान यांचे मी मनापासून आभार मानतो. गेली 3 वर्ष सातत्याने हा ज्ञानयज्ञ चालू आहे. पहिल्या वर्षामध्ये त्यांनी संत चरित्र हा विषय घेतला होता. दुसऱ्या वर्षी काही निवडक आध्यात्मिक ग्रंथांवर व्याख्याने झाली. मागच्या वर्षी दिसत नाहीये, मी एका कोपऱ्यात दिसतोय तिथे. दुसऱ्या मागच्या वर्षी निवडक आध्यात्मिक ग्रंथांवर व्याख्यानं झाली. यावर्षी मला पंडित श्रीधर रचित पांडव प्रताप या ग्रंथाचा परिचय करण्याची संधी मिळालेली होती. यावर्षी भारतीय संप्रदाय हा विषय घेतलेला आहे. यामध्ये शाक्त संप्रदाय किंवा शक्ती संप्रदाय किंवा ज्याला देवी संप्रदाय असंही म्हणतात, या विषयावर बोलण्याची संधी मला आदरणीय संध्याताईंनी दिली. त्याबद्दल मी त्यांचं सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो. तसेच आदरणीय डॉक्टर मुकुंदजी दातार आणि या यज्ञाचे आयोजक संध्याताई कोलटकर हे जितक्या तळमळीने या ज्ञानयज्ञाचं आयोजन करतायत आणि त्याच्यामध्ये सातत्य राखतायत, हे त्यांचं खरोखरच अतिशय प्रशंसनीय असं काम आहे. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि या अखंड चालणाऱ्या ज्ञानयज्ञामध्ये एक समिधा टाकण्याची संधी मला या निमित्ताने मिळते आहे, म्हणून मला त्याचा मनस्वी आनंद होतोय. त्याचबरोबर प्रत्येक व्याख्यान झाल्यानंतर त्याचा अतिशय अप्रतिम असं सारांश सादर करणाऱ्या आणि मागच्या वेळेला ज्यांनी आपल्याला सद्गुरू वामनराव पै यांच्या मिशनवर व्याख्यान दिलं अशा डॉक्टर मीरा इनामदार यांचेही मी मनापासून आभार मानतो. 4 जुलै 2024 या दिवशी या वर्षीच्या या व्याख्यानमालेला, संप्रदायविषयक व्याख्यानमालेला आरंभ झाला. आजपर्यंत 9 वक्त्यांनी याच्या 9 वक्त्यांची याच्यावर किंवा 9 संप्रदायांवरची 16 व्याख्यानं या वर्षी संपन्न झालेली आहेत आणि हे माझं 17वं व्याख्यान या देवी संप्रदाय किंवा ज्याला आपण शाक्त संप्रदाय म्हणतो त्याच्यावर आहे. ही व्याख्यानं मी अतिशय काळजीपूर्वक ऐकली. त्याच्यामध्ये आदरणीय संध्याताई, डॉक्टर सौ जयश्रीताई सांगवीकर आणि डॉक्टर अंजलीताई दंडवते या 3 वक्त्यांनी संप्रदाय या शब्दाच्या व्याख्येनेच आपल्या प्रबोधनाला सुरुवात केली. म्हणजे पहिलं व्याख्यान त्यांचं जेव्हा जेव्हा होतं तेव्हा त्यांनी संप्रदाय म्हणजे काय याचं विश्लेषण ऐकवलेलं आहे, त्यांचे विचार ऐकवलेले आहेत. पण तरीही त्यांनी सांगितलं त्या व्यतिरिक्त थोडंसं मला संप्रदाय या शब्दावरून जे काही माझ्या अल्पवाचनामध्ये आहे त्याचा संक्षिप्त आढावा मी घेणार आहे आणि त्याच्यानंतरच शाक्त संप्रदाय आणि या पंथाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरं सांगायचं तर आपण आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये धर्म, पंथ, संप्रदाय, वाद, मत, परंपरा यासारख्या अनेक संज्ञा हे वापरत असतो आणि स्थूल मानाने जर बघायचं झालं तर या सगळ्यांचा अर्थ आपण एकच आहे असं घेत असतो. संदर्भाप्रमाणे खर तर याचा व्यापक आणि संकुचित या अर्थाने उपयोग केला जातो. आता उदाहरणार्थ धर्म ही संकल्पना घ्या.
जेव्हा हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म हे शब्द वापरले जातात तेव्हा ते व्यापक अशा अर्थाने वापरले जातात. तर अनेकदा शैव धर्म, वैष्णव धर्म, वैदिक धर्म, भागवत धर्म या मर्यादित अर्थाने पण धर्म हा शब्द वापरलेला आपल्याला दिसतो. जेव्हा ते मर्यादित अर्थाने वापरले जातात तिथे पंथ हा शब्दही चालू शकतो. उदाहरणार्थ शैव पंथ, वैष्णव पंथ, शाक्त पंथ इत्यादी. आणखी एक शब्द आहे बघा, वाद. हा शब्द देखील आधुनिक काळामध्ये विशिष्ट विचार प्रणाली किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये इझम असं म्हणतो, या अर्थाने वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ सौंदर्यवाद, वास्तववाद इत्यादी. तर जुन्या जर तत्वप्रणाली असतील तर तिथे देखील हा शब्द कधी कधी वापरला जातो. उदाहरणार्थ अद्वैतवाद, द्वैतवाद, मायावाद इत्यादी. खरं तर भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने वाद हा शब्द वापरण्यापेक्षा दर्शन हा शब्द वापरणं हे अधिक उचित ठरेल. जसं चार्वाक दर्शन, अद्वैत दर्शन, द्वैत दर्शन अशा वेगवेगळ्या संज्ञा. आणखी एक संज्ञा वापरली जाते ती म्हणजे मत. ही संज्ञा वापरताना व्यक्तिगत विचार प्राधान्याकडे दृष्टी ठेवून वापरता येईल. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर शांकर मत, म्हणजे शंकराचार्यांनी जे मत व्यक्त केलं किंवा त्यांनी जी काही विचारधारा मांडली ते मत, त्याला शांकर मत असं म्हणता येईल. रामानुज मत, चक्रधर मत ही उदाहरणं आपल्याला मत या शब्दाची देता येतील. वास्तविक आपण धर्म, पंथ, संप्रदाय, वाद, मत, परंपरा या शब्दांची किंवा संज्ञांची अर्थकक्षा आपल्याला निश्चित करता येते का, हे बघितलं पाहिजे. पण त्याच्याऐवजी आपण हे सगळे शब्द जे आहेत हे खूप सैलपणे वापरताना दिसतो. विशेषतः बघा, पंथ, संप्रदाय आणि परंपरा या शब्दांचा वापर आपण अगदी ढिसाळपणे करतो. उदाहरण द्यायचं झालं तर वारकरी पंथ, वारकरी संप्रदाय आणि वारकरी परंपरा हे तिन्ही शब्द आपण चालवून घेतो किंवा खपवून घेतो. खरं तर पंथ या शब्दाचा अर्थ पथ म्हणजे मार्ग, याचं ते एक पर्यायी रूप आहे असं मला वाटतं. या शब्दाचा वापर उपासना किंवा साधना मार्गांच्या आचारासंबंधी बोलत असताना करायला हवा. जिथे विचार प्रणालीला प्राधान्य द्यायचं तिथे मात्र संप्रदाय या शब्दाला प्राधान्य देणं हे योग्य ठरेल. उदाहरणार्थ महानुभावाच्या तत्वज्ञानाबद्दल बोलायचं झालं तर त्याला आपल्याला महानुभाव संप्रदाय असं म्हणता येईल. त्यांच्या धार्मिक आचाराविषयीचा विचार जर बोलायचं झालं, त्याच्याविषयी जर बोलायचं झालं तर त्याला महानुभाव पंथ असं म्हणता येईल. अशा पद्धतीने जिथे तत्वज्ञान किंवा विचार असेल तो संप्रदाय, आणि जिथे आचाराचा विचार असेल त्याला पंथ असं म्हणता येईल. म्हणजे पंथ आणि संप्रदाय या संज्ञांनी आचार आणि विचार या दोन्ही अंगांचा बोध होतो असं आपल्याला देवी संप्रदायाचं वरती म्हणता आता. येईल. हो. हा. जेव्हा स्थळ काल व्याप्ती डोळ्यापुढे ठेवून होय. विशिष्ट विचार प्रणाली किंवा आचार पद्धती याबाबत आपण जेव्हा या. ऐतिहासिक दृष्टिकोनाने या. आपण बोलू लागतो तेव्हा परंपरा ये, ये. ये, परंपरा हा शब्द ये. हा अधिक उचित ठरेल असं मला याबाबत ऐतिहासिक दृष्टीने आपण बोलायला लागतो तेव्हा त्याला परंपरा, म्हणजे आपण म्हणतो ना आमची इतकी मोठी परंपरा आहे, तेव्हा ही संज्ञा तिथं उचित ठरेल. संप्रदायामध्ये तात्विक आणि उपासना या दोन्ही प्रकारांचा समावेश हा आपल्याला करता येतो. शक्ती किंवा देवी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि स्वरूप हे जाणून घेण्यापूर्वी मला थोडंसं आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजा केल्या जाणाऱ्या काही देवतांचं स्वरूप सांगावंसं वाटतंय. आजच्या जमान्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये कम्प्युटर आणि मोबाईलचा वापर करत असतो. त्याच भाषेत जर बोलायचं झालं तर आपला सनातन धर्म ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि विविध संप्रदाय केलेले विविध ॲप्स किंवा ॲप्लिकेशन आहेत असं आपल्याला अगदी आधुनिक याच्याप्रमाणे सांगता येईल. म्हणजे आपल्या गरजेनुसार आपण ते ॲप जे आहे ते वापरत असतो. लोक आपल्या गरजेनुसार आणि उपयुक्ततेनुसार हे ॲप निवडतात. तसंच सनातन धर्मातले लोक सुद्धा आपल्या इच्छा किंवा गरजेनुसार आपण कोणत्या संप्रदायाची निवड आपल्या उपासनेसाठी करायची
हे ठरवतात आणि त्या देवतेला प्रमुख आराध्य मानून त्याची पूजा किंवा उपासना ही करतात. पुरस्कृत केलेलं पंचायतन देवता पूजन या सनातन हिंदू धर्मातील देवता आराधनेचा गाभा, म्हणजे आपली जी काही सनातन हिंदू धर्म परंपरा आहे त्याच्यामध्ये या पंचायतन पूजेला महत्व हे दिलेलं आहे आणि ते आदि शंकराचार्यांनी पहिल्यांदा सुरू केलं असं म्हटलं जातं. पूजाशास्त्रानुसार देव्हाऱ्यामध्ये आपल्याला नेहमी असा प्रश्न पडतो की देव्हाऱ्यात कोणत्या मूर्ती ठेवाव्यात. तर पूजाशास्त्राचा जर आपण विचार केला तर त्याच्यानुसार देव्हाऱ्यात तीनच प्रकारच्या देवतांचा समावेश असावा. हे तीन प्रकार कुठले? तर आपली इष्टदेवता, कुलदेवता आणि पंचायतन देवता. आता इष्टदेवता जी आहे ती आपल्याला जो काही आवडतं किंवा आपलं जे इष्ट करतं किंवा आपलं जे चांगलं करतं अशी देवता ही आपल्या व्यक्तीनुसार बदलू शकते. कुलदेवता मात्र आपल्याला बदलता येत नाही कारण ती पिढ्यानपिढ्या चालू राहते. अर्थात प्रत्येक पिढीनुसार कुलदेवाच्या जे काही मूर्ती असतील, टाक असतील ज्याला आपण म्हणतो, हे टाक मात्र जर खराब झाले तर बदलले जाऊ शकतात, पण कुलदेवता मात्र तीच राहते. पण पंचायतन देवता आणि त्यांची प्रतीकं जी आहेत ती मात्र पिढ्यानपिढ्या तीच राहतात. याचं कारण असं आहे की ही जी काही प्रतीकं आहेत ही नैसर्गिक आणि स्वयंभू असतात. यांचं उदाहरण द्यायचं झालं तर जे काही पाच देव आहेत त्यातल्या पाच देवांपैकी प्रतीक म्हणून विष्णूसाठी गंडकी नदी जी आता नेपाळमधून वाहते तिच्यातला गोलाकार शाळीग्राम, शिवासाठी गोमती नदीमधलं बाणलिंग, गणेशासाठी नर्मदा नदीतला रक्तवर्णी खडा ज्याला नर्मदे असं म्हटलं जातं, सूर्यासाठी सूर्यकांतमणी म्हणजे स्फटिक, तर देवीसाठी सुवर्णमुखी नावाचा धातूचा खडा जो आहे म्हणजे त्या खनिज ज्याच्यामध्ये असतं तो धातूचा खडा. अशा प्रकारे आपल्याकडे हे जे पाच देव आहेत म्हणजे विष्णू, शिव, गणेश, सूर्य आणि देवी यांचा समावेश या पंचायतनात असतो. आणि आपण जर बघितलं तर या प्रत्येकाच्या नावाने एक संप्रदाय आहे. म्हणजे वैष्णूचा वैष्णव संप्रदाय आहे, शिवाचा शैव संप्रदाय आहे, गणेशाचा गणपत्य संप्रदाय आहे, सूर्य संप्रदाय आहे आणि देवी संप्रदाय आहे. हे प्राचीन असे संप्रदाय आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता या पाच देवतांमध्ये एकेला आपण प्रधान देवता असं म्हणतो आणि त्या देवतेच्या नावाने ते पंचायतन हे ओळखलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ देवी पंचायतन जर असेल तर देवी पंचायतनामध्ये देवी ही मुख्य आहे आणि तिची मध्यभागी स्थापना ही केली जाते आणि त्याच्यानंतर चार कोपऱ्यामध्ये तिच्या चार कोपऱ्यांमध्ये चार देवतांची स्थापना केली जाते. म्हणजे उदाहरणार्थ देवी संप्रदायामध्ये मध्यभागी देवी ठेवली जाईल, ईशान्य दिशेला विष्णू, आग्नेयेला शिव, नैऋत्येला गणेश आणि वायव्येला सूर्य अशा प्रकारे देवतांची स्थापना केली जाईल. आता समजा सूर्य प्रधान असेल तर सूर्यामध्ये येईल, गणेश प्रधान असेल तर गणेश मध्ये येईल आणि बाकीचे जे काही आहेत त्यांच्या दिशा या त्याप्रमाणे ठरतील. हिंदू सनातन धर्मामध्ये प्रत्येक जण हा कुठल्या तरी संप्रदायाचा अनुयायी असला पाहिजे असं काही बंधन हे घातलं गेलेलं नाहीये. जरी बंधन नसलं तरी आपण जर बघितलं तर प्रत्येक कुळाचा एक कुठला तरी देव असतो ज्याला आपण आराध्य दैवत असं म्हणतो, तो देव असतो आणि प्रत्येक कुळाचं कोणीतरी एक देवता पण असते. म्हणजे देव पण असतो आणि देवता पण असते. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याचं शंकर हे देव आहे आणि वणीची वणीची जी काही देवता आहे, वणीची देवी जी आहे सप्तशृंगी, ही त्याची कुलदेवता ही असू शकते. तिला कुलस्वामिनी किंवा देवी म्हणतात. आपल्या घरी जर काही मंगल कार्य असलं तर आपण काय करतो की या कुलदेवताला किंवा देवतेला जाऊन येतो आणि आपल्या जे काही आमंत्रण पत्रिका असतात, लग्नाच्या पत्रिका असतात किंवा इतर कुठल्या मंगल कार्याच्या पत्रिका असतात त्या दोघांमध्ये सुद्धा आपण या कुलदेवतेचं नाव, देवत आणि देवता या दोघांचीही नावं इथं आपण लिहित असतो. आणि हे मंगल कार्य पार पडलं किंवा त्याच्या आधी जाऊन त्यांचं दर्शन घेणं ही एक प्रथा आणि परंपरा आपल्याकडे चालू आहे. हे मी मुद्दामूनच या पंचायतनाचं स्वरूप या संप्रदायाशी जोडण्याचा प्रयत्न हा सुरुवातीला केला. म्हणजे देवी संप्रदायामध्ये देवी ही प्रमुख आहे आणि देवी ही मध्यभागी आपल्या देवाऱ्यामध्ये स्थापन केली जाते. आता ही जी काही देवी किंवा शक्ती आहे तिचा आपण थोडासा आढावा घेण्याचा प्रयत्न इथे करूया.
आता पूर्वी काय झालं म्हणजे वैदिक काळामध्ये जर आपण बघितलं तर तेव्हा पुरुषप्रधान संस्कृती ही होती. स्त्रीला मानाचं स्थान होतं म्हणजे नाही असं नाही, पण तो जो मान होता हा मर्यादित अर्थाने मान होता. वैदिक आर्यांचे देव हे जास्त करून पुरुष देवता ज्या होत्या त्या देवता होत्या. अर्थात ऋग्वेदामध्ये उषा, राका, सार्पराज्ञी या स्त्रिय देवतांप्रमाणेच आदिती या महत्वाच्या देवतेचं वर्णन हे ऋग्वेदाच्या वेगवेगळ्या सूक्तांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर जी पुराणं आली, पुराणं ही खरं तर कथारूपाने या वेदातलं आणि उपनिषदातलं तत्वज्ञान समजावून सांगण्यासाठी म्हणून रचलेली आहेत कथारूपाने. तर विविध पुराणांमध्ये सुद्धा देवीचा उल्लेख येतो. याच्यामध्ये प्रामुख्याने कालिका पुराण, देवी भागवत, मार्कंडेय पुराण की ज्याच्यामध्ये सप्तशती हा ग्रंथ आहे, आपण नंतर त्याच्याविषयी माहिती बघणार आहोत. तर या पुराणांमध्ये देवीची जी उपासना आहे त्याचं विस्तृत असं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. या शक्तीची जी उपासना करतात म्हणजे आपल्या याचं टायटल देवी संप्रदाय किंवा शाक्त संप्रदाय असं आहे व्याख्यानाचं. या शक्तीची जी उपासना करतात त्यांना शाक्त असं म्हटलं जातं. आणि त्यांचं जे काही धर्मतत्वज्ञान आहे किंवा उपासना पद्धती आहे त्याला शाक्त मत किंवा शाक्त पंथ किंवा शाक्त संप्रदाय किंवा देवी संप्रदाय या नावाने ओळखलं जातं. आता या संप्रदायामध्ये साहजिकच आहे की अ, त्याच्या नावाप्रमाणे देवी संप्रदाय म्हणजे जे काही परमतत्व आहे किंवा ब्रह्मतत्व आहे असं ज्याला म्हणू आपण, याची संकल्पना ही स्त्री रूपामध्ये केलेली आपल्याला दिसते. आणि या देवीला शक्ती म्हणून संबोधन केलं जातं. आता शक्ती हा शब्द जो आहे यातला शक हा धातू आहे, त्याचा अर्थ आहे समर्थ होणं किंवा असणं. आणि या धातूला तीन तीन शक्तीन म्हणजे तीन हा प्रत्यय लागला आणि शक्ती हे नाम त्याचं बनलेलं आहे. म्हणजे शक या धातूपासून शक्ती हे नाम हा प्रत्यय लागून बनलेला आहे. मग शक्ती या शब्दाचा अर्थ काय होतो तर सामर्थ्य, पराक्रम आणि प्राण या तीन अर्थांनी आपण शक्ती या शब्दाकडे पाहू शकू. आता जगातला कुठलाही पदार्थ आपण जरी घेतला तरी त्यात कुठल्या ना कुठल्या तरी कामासाठी तो तयार झालेला असतो, विशिष्ट कार्यासाठी तो उपयोगी असतो. आणि ही शक्ती त्या पदार्थापासून कधीही वेगळा न ठेवणारी अशी असते. त्याला आपण धर्म असं म्हणू किंवा त्याला आपण शक्ती असं म्हणू. म्हणजे उदाहरणार्थ अग्नी जर आपण घेतला तर अग्नी हा शक्तिमान आहे आणि त्याची दाहकता ही शक्ती आहे. या शक्तीच्या साहाय्याने अग्नी हे दहनाचं काम जे आहे हे करू शकतो. तसंच परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा किंवा भगवंताच्या ठिकाणी सुद्धा तीन प्रकारच्या शक्ती असतात असं म्हटलं जातं. आपण जर कुठलेही पुराण ग्रंथ काढून बघितले, भागवत किंवा इतर कुठलेही देवी भागवत असो किंवा शिवपुराण महापुराण असो, हे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये मुख्य देवता जी असेल या देवतेकडे किंवा भगवंताच्या ठिकाणी तीन शक्ती असतात असं आपल्याला आढळून येतं. पहिली जी असते त्याला आपण अंतरंग शक्ती असं म्हणू. यालाच नारायणाची स्वरूप शक्ती असा शब्द वापरला जातो. दुसरी जी आहे ती तटस्थ शक्ती म्हणजे जी स्वरूपात्मकही नाही आणि सर्वथा विजातीही नाही, त्याला आपण तटस्थ असं म्हणू. म्हणजे स्थिर स्थिर अशा प्रकारचे. विश्वामधले जे काही असंख्य जीव जंतू आपण बघतो, 84 लाख योन्यांमधून आपण फिरतो असं म्हणतात, हे सगळे जीव ही या भगवंताची शक्ती आहे. आणि कुठलंही आपण आपलं तत्वज्ञान काढून बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल या चराचरात तो भरून राहिलाय असं आपण म्हणतो, तर त्याची शक्ती ही सगळीकडे भरून राहिलेली आहे. आणि तिसरी जी आहे ती म्हणजे बहिरंग शक्ती म्हणजे महत्त्वापासून पृथ्वीपर्यंत आणि समस्त भौतिक वस्तूंनी जी काही प्रकृती बनली आपल्या आजूबाजूची ती त्या ईश्वराची बहिरंग शक्ती आहे. यालाच आपल्याला तीन वेगळी नावं देता येईल. म्हणजे ज्याला आपण अंतरंग शक्तीला आपल्याला ज्ञानशक्ती म्हणता येईल, तटस्थ शक्तीला इच्छाशक्ती म्हणता येईल आणि बहिरंगाला क्रियाशक्ती असा शब्द वापरता येईल. आणि हा जो काही संप्रदाय आहे या संप्रदायामध्ये ही जी काही शक्ती आहे तीन प्रकारची मी तुम्हाला जी सांगितली त्याचीच विविध प्रकारची उपासना ही केली जाते. आपण आपल्या भारतामध्ये जर बघितलं
तर भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रात आपल्याला जरी 3.5 शक्तिपीठं असली तरी सुद्धा शाक्त संप्रदायाचे लोक हे फार अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपल्याला आढळतील. पण ही उपासना प्रामुख्याने आपण जर बंगालमध्ये गेलो, आसाममध्ये गेलो, ओरिसामध्ये गेलो, त्रिपुरा, झारखंड, म्हणजे जे आपण नॉर्थ ईस्ट अशी जी राज्य म्हणतो, या राज्यांमध्ये प्रामुख्याने ही शक्तीची उपासना केलेली आपल्याला दिसते. दक्षिण भारतामध्ये पण आहे. दक्षिण भारतामध्ये मीनाक्षी मंदिर जे आहे हे या शाक्त उपासनेचंच एक प्रतीक म्हणून आपल्याला मानता येईल. हे झालं थोडीशी याच्याविषयीची माहिती. आता आपल्याला याचं थोडंसं स्वरूप समजल्यानंतर हा संप्रदाय नेमका काय सांगतो, याचं तत्वज्ञान काय आहे, याचा विचार हा आता करायचा आहे. आता होतं काय की बाकीचे जे काही संप्रदाय आहेत किंवा व्यक्ती संप्रदाय जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ रामकृष्ण मिशन असेल किंवा कालच आपण जीवन विद्या मिशन बघितलं, की रामकृष्ण मिशनमध्ये स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या विचारानुसार पुढची सगळी रचना ही केलेली आहे. समर्थ संप्रदायामध्ये समर्थ रामदास स्वामींचा प्रामुख्याने विचार केला गेलेला आहे. तसंच तिथे कालचं जे झालं व्याख्यान, म्हणजे मागच्या गुरुवारी जे व्याख्यान झालं, त्याच्यामध्ये सद्गुरू वामनराव पै यांच्या जीवनविद्या मिशनचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे ह्या व्यक्तीवर अवलंबून असलेले असे संप्रदाय होते किंवा आहेत, आणि त्याच्यामध्ये ते तत्वज्ञान एका विशिष्ट ग्रंथाच्या माध्यमातून मांडलेलं आपल्याला दिसतं. पण जर आपण बाकीचे पूर्वीचे संप्रदाय जर बघितले, मगाशी मी ज्याचा उल्लेख केला की सूर्य आहे, गणपत्य आहे किंवा शैव आहे, वैष्णव आहे, याच्यामध्ये मात्र आपल्याला तो संप्रदाय व्यक्तीपासून सुरू झालेला नाहीये. तर तो एका देवताधिष्ठित अशा प्रकारचा हा संप्रदाय आहे. त्याच्यामुळे याच्यातलं जर तत्वज्ञान आपल्याला शोधायचं असेल तर त्या फॉलोअर्सचे किंवा ते जे काही पंथ संप्रदायाचे जे व्यक्ती आहेत, ते ज्या ग्रंथाला महत्त्व देतात किंवा ज्या ग्रंथांमध्ये या पूजेविषयी किंवा या शक्तीविषयी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याचा थोडक्यात आढावा आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथांमधून घ्यावा लागेल. म्हणजे आपल्याला एकच मतावर अवलंबून राहून चालणार नाही किंवा एकाच ग्रंथावर अवलंबून आपल्याला चालणार नाही. तर वेगवेगळ्या ग्रंथामध्ये जे काही संप्रदायाचं तत्वज्ञान सांगितलंय ते आपल्याला एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता हे जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान या शब्दातच आहे की थोडंसं ते क्लिष्ट वाटू शकेल किंवा ते थोडंसं बोजड पण वाटू शकेल. पण आपल्याला हा संप्रदायाचं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर त्या तत्वज्ञान नेमकं काय आहे ते अगदी थोडक्यात संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण आता करूया. आता वैदिक कालामध्ये काय होतं, तर वैदिक कालामध्ये 3 गोष्टींना महत्त्व दिलेलं आपल्याला आढळतं. म्हणजे धर्माची 3 प्रमुख अंग आहेत किंवा धर्म म्हणजे हे 3 असं मानलं जात होतं. त्याच्यामध्ये यज्ञ, तप आणि दान या 3 गोष्टींना महत्त्व हे तेव्हा दिलं गेलं होतं. आता या यज्ञ, तप आणि दान याच्या ठिकाणी स्थिर भावना असणे याला सत असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यासाठी जे कर्म करायचंय त्यालाही सत असं म्हणतात. म्हणजे यज्ञ ही संकल्पना आणि यज्ञ प्रत्यक्ष करणं म्हणजे कर्मकांड त्याचं, त्यालाही सत असं म्हणतात. म्हणून यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचा मनुष्याने त्याग करू नये असा हा वैदिक धर्म आपल्याला सांगत होता. ही कर्मे केलीच पाहिजेत. कारण का करायची यज्ञ, दान, तप? की ज्याच्यामुळे चित्तशुद्धी होते. आणि हे जे काही वेदप्रणीत नित्य नैमित्तिक कर्म जे होतं हे निष्काम बुद्धीनं केलं तर ही चित्तशुद्धी अधिक गतीने होते असं आपल्याला म्हणता येईल. आणि माणसाची चित्तशुद्धी झाल्यानंतरच ती व्यक्ती जी असेल ती कोणत्याही प्रकारची उपासनेचा अधिकारी हा होऊ शकतो. आता उपासना या 2 प्रकारच्या असतात. एक सकाम उपासना असते की ज्याच्यामध्ये काहीतरी इच्छा ठेवून उपासना केली जाते, किंवा दुसरी जी असते ती निष्काम अशा प्रकारची उपासना असते. निष्काम उपासनेतनं काय मिळतं, तर ज्ञान प्राप्ती होते आणि ज्ञानानं मोक्ष मिळतो. असा ज्ञानापासून मोक्षापर्यंतचा हा प्रवास. ये ये चित्तशुद्धीचा टप्पा गाठल्यानंतर तिथनं मात्र उपासनेचे वेगवेगळे मार्ग जे आहेत ते
फुटतात असं आपण म्हणू. धन्यवाद. आपण कुठपर्यंत आलो होतो तर चित्तशुद्धीचा टप्पा गाठला की उपासनेचे वेगवेगळे मार्ग हे फुटतात असं मी म्हणालो. या काही विविध उपासना मार्ग आहेत त्यातला एक मार्ग म्हणजे शाक्त मार्ग किंवा शाक्त संप्रदाय. हा जो संप्रदाय आहे हा उपासना प्रधान आहे. ते उपासना कशी केली जाते हे आपण नंतर बघणार आहोत. आणि या उपासनेचं ध्येय काय आहे तर त्याचं ध्येय आहे मोक्षप्राप्ती. म्हणजे परत ते आलं सगळं. मग शाक्त संप्रदाय जो आहे हा वैदिक धर्माचंच एक अंग आहे. वेदोक्त कर्म मार्गात आणि ज्ञानमार्गात आगमोक्त तत्व जी आहेत ही व्यापून राहिलेली आहेत. वैदिक मंत्रांचे प्रयोग, विधी याच्यामध्ये ही आगमोक्त तंत्र ही पुष्कळ प्रमाणामध्ये वापरली जातात. आपण आपले आता बरेचसे लोक ते विसरलेत, पण 3 वेळा संध्या करावी, त्रिसंध्या असं ज्याला म्हणतो आपण, की 3 वेळा संध्या करावी असं सांगितलेलं आहे. किंवा गायत्री मंत्राचं पुरश्चरण करावं असं जे म्हटलेलं आहे हा सुद्धा एका तंत्राचाच भाग आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर जे जे काही मोठे लोक आहेत, म्हणजे उदाहरणार्थ समर्थ रामदास, हे सुद्धा शक्तीचीच उपासना करताना आपल्याला दिसतात. जसे ते प्रभू रामचंद्रांची उपासना करतात तसे ते गायत्री मंत्राचं पुरस्चरण सुद्धा करतात. कारण गायत्री मंत्राच्या पुरस्चरणाने त्यांच्यामध्ये शक्ती निर्माण होते आणि या शक्तीच्या साह्याने ते त्यांची कार्य जी आहेत ही कार्यही करू शकतात. म्हणजे सर्व जे मोठे संत आहेत या सर्व संतांनी कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने शक्तीची उपासना केलेली आपल्याला आढळून येते. आता आगमामध्ये ज्या उपास्य देवतांचं वर्णन केलेलं आहे त्याची सगळी बीज ही वेदांमध्ये आहे. उदाहरणार्थ देवी उपासना सगळ्या वेदांमधनं ही व्यापून राहिलेली आहे. फक्त ती मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे पुरुषप्रधान जे आहे त्याच्यामध्ये स्त्री पण आहे. म्हणजे ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला, उषा, आदिती, उमा, सरस्वती इत्यादी अनेक रूपांनी याचं महात्म्य किंवा सर्व व्यापकत्व आणि सर्व कर्तृत्व हे वेद आणि उपनिषदांमध्ये वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. म्हणूनच आपल्याला बघा, ललिता सहस्रनाम नावाचं जे स्तोत्र आहे त्याच्यामध्ये भगवतीला वेद जननी असा शब्द वापरलाय. म्हणजे जिच्यापासून सगळ्या वेदांची निर्मिती झाली ती वेद जननी असा शब्द वापरलाय. आणि वर्णाश्रमा विधायिनी म्हणजे वर्णाश्रम निर्माण करणारी ही विधायिनी आहे असं हे केलेलं आहे. श्वेताश्वत रोपनिषद जी आहे त्याच्यामध्ये महेश्वराची स्वाभाविकी ज्ञानबल क्रियादी विविध विविधा शक्ती, थोडंसं अवघड होते. मला सुद्धा ते लिहून ठेवावं लागलं तेव्हा मला ते तुम्हाला सांगता येतं. असं वर्णन केलेलं आहे. मुंडकोपनिषदामध्ये वर्णन केलेली पराविद्या किंवा ब्रह्मविद्या म्हणजे सुद्धा शक्तीच. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जर शक्तीचं हे बघितलं तर सगळीकडे आपल्याला या शक्तीचा उल्लेख हा आपल्याला आढळून येईल. मागे संध्याताईंनी उल्लेख केला होता की एक जे हे असतात ते अभ्युदय देणारे असतात आणि एक निःश्रेयस अशा प्रकारच्या प्राप्ती करून देतात. तर शाक्त मार्ग जर आपण बघितला तर हा वैदिक धर्माप्रमाणेच अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्हींची प्राप्ती करून देणारं साधन आहे. वैदिक तत्वज्ञानामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याकडे जितके म्हणजे माणसं आहेत तितकी मतं आहेत असं बऱ्याच वेळा म्हटलं जातं वैदिक तत्वज्ञानामध्ये. आणि ही मतं मांडण्याची मुभा आहे, म्हणजे ज्याला आपण एक प्रकारची आध्यात्मिक लोकशाही म्हणू, ही आपल्याकडे पहिल्यापासून अस्तित्वामध्ये आहे. वैदिक तत्वज्ञानामध्ये केवलाद्वैत, विशिष्टाद्वैत, शुद्धाद्वैत, द्वैत इत्यादी अनेक प्रकारचे मतभेद हे आपल्याला दिसतात. असेच मतभेद आपल्याला शाक्त तत्वज्ञानातही दिसतात. या मार्गामध्ये जी त्रिपुरोपासना केली जाते ती पूर्णपणे अद्वैतनिष्ठ अशा प्रकारची आहे. त्याला पूर्णाद्वैत किंवा त्रैपुरा सिद्धांत असं म्हटलं जातं. आणि आद्य शंकराचार्य जे आहेत त्यांनी जे काही त्यांची भाष्यत्रयी लिहिली, कोणालाही भाष्यत्रयी लिहिल्याशिवाय आचार्य ही पदवी त्या काळामध्ये दिली जात नव्हती. तर ही जी काही भाष्यत्रयी लिहिली त्याच्यामध्ये अद्वैताचंच प्रतिपादन त्यांनी
मुख्यत्वे करून केलेलं आहे. आणि आपल्याला अगदी ज्ञानेश्वरीत सुद्धा हेच अद्वैत तत्वज्ञान हे वापरलेलं दिसतं. तर हे जे काही तत्वज्ञान आहे त्याच्याशी हे शाक्त तत्वज्ञान जे आहे, पूर्णद्वैत तत्वज्ञान जे आहे, हे पूर्णपणे जुळतं असं आपण म्हणू. शाक्त परंपरेमध्ये किंवा उपासनेमध्ये जनरली काय होतं की एकच देवता ही प्रमुख मानली जाते. पण शाक्त उपासनेचं एक वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यामध्ये दोन उपास्य आहेत. एक म्हणजे शिव आणि शक्ती. पण काय होतं की हे जरी दोन असले किंवा ज्याला आपण उपासद्वैत असं म्हणू, तरी सुद्धा या अद्वैत सिद्धांताला काही बाधा येत नाही. का? कारण शक्ती शक्ती मनोर्भेद हे त्याचं मूळ तत्व आहे. म्हणजे शाक्त मार्गामध्ये शिवोपासना आणि शक्ती उपासना या दोन्हीचा अंतर्भाव हा होत असतो. शाक्त उपास्य शिवशक्ती म्हणजे काय? तर औपनिषद सगुण ब्रह्म म्हणजे ही शिवशक्ती आहे. आद्य शंकराचार्य असं म्हणतात की सगुण ब्रह्म हे उपास्य आहे आणि निर्गुण ब्रह्म ज्ञेय आहे. सगुणातून निर्गुणाकडे आपल्याला जायचंय. पण आपण सर्वसामान्य माणसं आहोत. आपल्याला काहीतरी समोर असल्याशिवाय आपल्याला उपासना करणं शक्य नाहीये. म्हणून तत्वज्ञान सांगताना नेहमी सगुणाकडनं निर्गुणाकडे अशा प्रकारचा मार्ग आपल्याला अ, गेलेला दिसतो. तसंच अगदी शाक्त संप्रदायात सुद्धा हा सिद्धांत हा सगुणातून निर्गुणाकडे असा सांगितलेला आहे. उपासनेमध्ये द्वैत असतं, म्हणजे मी आणि ती देवता हे दोन वेगळे वेगळे आहेत असं द्वैत असतं. पण उपासना पूर्ण झाली की त्याचं जे फळ आहे ते अद्वैत सिद्धीमध्ये होतं असं इथे या तत्वज्ञानामध्ये शाक्त संप्रदायाच्या सांगितलेलं आहे. खरं तर हे सगळ्याच तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अंतिम अद्वैत ज्ञान एकच आहे आणि याकडे पोचण्याच्या अनेक उपासना, उपांत्य उपासना असं ज्याला म्हणतो आपण, त्या सांगता येतील. उपनिषदांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या उपासना आपल्याला सांगितल्या आहेत या ब्रह्मतत्वाकडे पोहोचण्यासाठी, ज्याच्यामध्ये प्रणव उपासना आहे, त्यानंतर शांडिल्य विद्या आहे, पंचाग्नी उपासना आहे, या प्रकारच्या उपासना या सांगितलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या उपासना भेद या शाक्त मार्गात सुद्धा आहेत. शिवशक्तीच्या उपासनांचे खूप प्रकार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मूर्ती, यंत्र, बाण या बाह्य वस्तू ज्या आहेत यांची पूजा अर्चा करणं हा एक उपासना प्रकार आहे. सप्तशती सारखा ग्रंथ जो मार्कंडेय पुराणामध्ये आहे, या ग्रंथाची पुरश्चरणे करणं, होम हवन करणं, न्यास, हे सगळे बाह्यविधी हा दुसरा प्रकार हे उपासनेचं स्थूल स्वरूप आहे असं त्याला म्हणू आपण. पण याच्यावरनं श्रेष्ठ काय आहे, याच्याहून श्रेष्ठ काय आहे, तर ती म्हणजे अंतर उपासना. हे त्याचं सूक्ष्म रूप आहे. मग अंतर उपासना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, तर बीजाक्षर, मंत्र इत्यादींचा मानसिक जप करायचा, नामजप करायचा, लय योग करायचा, कुंडलिनी योग करायचा, इत्यादी वेगवेगळे जे काही योग प्रकार आहेत या सगळ्यांचा अंतर्भाव या अंतर उपासनेमध्ये केलेला आपल्याला दिसतो. आता शाक्तपंथ मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे अद्वैती विचाराचा आहे. पण त्यांनी एक थोडासा बदल केला. तो बदल कुठला केला? तर आदि शंकराचार्य जे होते त्यांनी विवर्तवाद नावाची संकल्पना मांडली होती. ती संकल्पना न स्वीकारता शाक्तपंथीयांनी काय स्वीकारलं? तर परिणामवाद, एखाद्या गोष्टीचा परिणाम, त्या त्यावर आधारित त्यांनी स्वतंत्र अद्वैत तत्वज्ञान निर्माण केलं आणि म्हणून त्याला शक्ती विशिष्ट अद्वैती असा शब्द वापरायला सुरुवात झाली. म्हणजे शंकराचार्यांपेक्षा थोडंसं डायव्हर्शन हे आपल्याला या तत्वज्ञानामध्ये दिसतं. आणि त्यांचं मत असं आहे की सृष्टीचं मूलतत्व हे आद्यशक्तीच आहे. आता हे असं का मानलंय त्यांनी, त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करतो, कारण विषय थोडासा जड होत चाललाय याची मला जाणीव आहे. ब्रह्म्याच्या हातनं सगळ्याच पुराणांमध्ये, अगदी आपण भागवत पुराण जरी बघितलं तरी त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्म्याला सृष्टी निर्मितीसाठी कुणावर तरी अवलंबून राहावं लागलं, त्यांनाही जप करावं लागलं, अशा प्रकारची वर्णनं आपल्याला आढळतात. तसं इथे पण वर्णन केलेलं आहे. ब्रह्म्याच्या हातनं सृष्टी, देवी भागवतामध्ये ही गोष्ट येते.
ब्रह्माच्या हातनं सृष्टी निर्मितीचं काम काही नीट होत नव्हतं. मग त्यांनी काय केलं तर शक्तीची प्रार्थना केली, आणि त्या शक्तीने विमर्श किंवा स्फूर्ती बनून बिंदू रूप धारण केलं. वेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान इथं आहे. आणि मग शिव जो आहे त्याने प्रकाश किंवा तेज रूपामध्ये या शक्तिरूपी बिंदूमध्ये प्रवेश केला. आणि मग प्रवेश केल्यानंतर काय झालं तर त्यातनं एक नाद निर्माण झाला. आणि हा नाद आणि हे बिंदू हे एकरूप झाल्यानंतर त्याला अर्धनारीश्वर किंवा संयुक्त बिंदू, म्हणजे अर्धनारीश्वर ही संकल्पना आपण नेहमी शिव आणि शक्तीची ही पाहतो. तर हे संयुक्त बिंदूंचं रूप प्राप्त झालं. याच्या व्यतिरिक्त शाक्त लोक काय करतात तर हे श्वेतबिंदू आणि रक्तबिंदू हे आणखी दोन बिंदू मानतात. आणि या श्वेतबिंदू आणि रक्तबिंदूला अनुक्रमे स्त्री आणि पुरुष असं म्हणतात. आणि हे दोन्ही मिळून जी कला निर्माण होते किंवा या सर्व बिंदूंच्या संयोगातनं जी काही जन्माला येतं त्याला कामकला असा शब्द वापरतात. आणि या चार तत्वांच्या संयोगातनं ही सृष्टी निर्माण झाली आहे, आणि त्याचं नियमन ही कामकला करते असं शाक्त तत्वज्ञान सांगतं. म्हणूनच हे थोडंसं अवघड असं तत्वज्ञान हे झालेलं आहे. म्हणून मी थोडासाच या तत्वज्ञानाला खूप सविस्तर याचं तत्वज्ञान हे सांगता येईल. पण मी थोडक्यात, म्हणजे थोडक्यात म्हटलं तरी ते खूप झालं, तर ते सांगण्याचा प्रयत्न हा मी केलेला आहे. आता कुठलाही संप्रदाय आपण जर बघितला तर त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची उपासना सांगितली जाते. आणि शाक्त संप्रदायात सुद्धा विशिष्ट असे उपासनेचे मार्ग सांगितले आहेत. आपल्या या आजच्या व्याख्यानाचा पुढच्या भागामध्ये आपण हे जे काही उपासनाचे प्रकार आहेत यांचा आढावा आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता कुठलाही, म्हणजे विशेषतः या शाक्त संप्रदायामध्ये किंवा देवी संप्रदायामध्ये तांत्रिक उपासना ही जास्त महत्वाची अशी मानलेली आहे. आणि तांत्रिक उपासनेमध्ये दशमहाविद्या, आपण नंतर त्याचा सविस्तर विचार पुढच्या भागामध्ये करणार आहोत, किंवा या भागात शक्य झालं तर या भागामध्ये करणार आहोत. तर दशमहाविद्यांच्या उपासनेला अतिशय महत्व हे दिलेलं आहे. या दशमहाविद्या कोणत्या, आपण त्याचा संक्षिप्त उल्लेख आता इथे करूया. तर काली, तारा, षोडशी, याला त्रिपुर सुंदरी असं म्हणतात, भुवनेश्वरी, छिन्नमस्ता, भैरवी, धूमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला, अशा त्या दश महाविद्या मानल्या जातात. या दशमहाविद्यांमध्ये कमला ही देवता जर आपण सोडली तर इतर सगळ्या देवता ज्या आहेत या उग्र स्वरूपाच्या आहेत. आपण लक्ष्मीपूजनाला बघा, मध्ये लक्ष्मी कमळात उभी आहे आणि हत्तीकडेने सोंडेमध्ये माळ घेऊन अमृत कलश घेऊन उभे आहेत. हे जे स्वरूप आपण बघतो लक्ष्मीचं, हे कमलेचं स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. ते फक्त सात्विक स्वरूपाचं आहे. बाकीच्या सगळ्या ज्या 9 उरलेल्या ज्या आहेत या सगळ्या या उग्र स्वरूपाच्या आहेत. आणि त्यांचं जे रूपवर्णन आहे त्याच्यामध्ये काम आणि संहार यांची प्रतीकच जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वापरलेली दिसतात. आता आपल्या मनामध्ये जे काही देव किंवा देवी या संकल्पना असतात त्या साधारणतः सात्विक स्वरूपाच्या असतात. म्हणजे उग्र स्वरूपाचा देव अशी कल्पना नसते. म्हणजे आता याला काही अपवाद आहेत, म्हणजे कालभैरव आहेत, याला काही अपवाद असू शकतील, पण जनरली आपण त्यांना एक सात्विक स्वरूपामध्ये बघत असतो. तर आपले संस्कार जे आहेत हे संस्कार आपण, म्हणजे आपण अजूनही जरी किती आपण लैंगिक शिक्षण असावं वगैरे या गोष्टींचा पुरस्कार जरी केलेला असला विविध शैक्षणिक धोरणांमध्ये, तरी सुद्धा अजूनही आपल्या समाजामध्ये काम आणि संवार या दोन गोष्टींविषयीचं जे बोलणं आहे ते शक्यतो टाळलं जातं. त्याची जाहीर चर्चा होत नाही. आणि त्याच्यामुळेच या ज्या काही देवता आहेत या काम आणि संहाराचं प्रतीक असल्यामुळे थोड्याशा, काय ज्याला म्हणू आपण, साईडला पडल्या किंवा सायडिंगला पडला हा शाक्त धर्म, आपण पुढे अजून बघणार आहोत. तर सात्विक स्वरूपाचं प्रतीक रूप जर आपण मानलं या देवतांना तर आपल्याला काय मिळेल तर ऐहिक
सुख आणि समृद्धी मिळेल. तर या दशमहाविद्यांचं स्वरूप जे आहे हे मात्र आध्यात्मिक अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे जी काही आपण ब्रह्मा विष्णू महेश यांची कार्य मानतो, म्हणजे सृष्टी, स्थिती आणि संहार, ही तीन कार्य आपण मानतो. तर हा शाक्त संप्रदाय हा या तिन्ही गोष्टी ह्या देवी करते किंवा देवता करतात असं गृहीत धरत असतो. तर ह्या विश्वाच्या पलीकडचं स्वरूप जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर उत्पत्तीला कारणीभूत, आता उत्पत्ती कशामुळे होते तर कामकलेमुळे होते. आणि तिचं रहस्य, या सृष्टीचा अंत कसा होतो, संहार कसा होतो, हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणून सृष्टी, स्थिती आणि संहार म्हणजे सत्व रजत तम या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणून या विद्यांची तांत्रिक साधना केलेली आपल्याला आढळते. आता ही जी काही तांत्रिक साधना आहे याचे सुद्धा तीन प्रकार हे आपल्याला पाडता येतात. पहिला जो आहे तो दक्षिणाचार, दुसरा आहे तो वामाचार आणि तिसरा आहे तो कौलाचार. आता या तिन्ही प्रकारांची आपण संक्षिप्त अशी ओळख आज इथे करून घेणार आहोत. पहिला जो आहे तो दक्षिणाचार. आता आपल्या मनामध्ये तंत्र या विषयाविषयी थोडंसं वेगळं भावना असते. पण हा दक्षिणाचार हा शब्द जरी दक्षिण दिशा आपल्या मनामध्ये येते, तर दक्षिणाचार हा शब्द जरी असला तरी त्याच्यामध्ये शुद्ध आचरणावर भर दिलेला आहे. आणि ही साधना सात्विक स्वरूपाची आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय तर अशुद्ध गोष्टींचा त्याग करा आणि शुद्ध गोष्टींचं ग्रहण करा. या प्रकारामध्ये त्या ज्या दशमहाविद्या मगाशी मी त्यांची नावं सांगितली, यांची एकत्रित किंवा एक एक स्वतंत्रपणे, म्हणजे कुणी आता समजा रामकृष्ण परमहंस हे काली मातेचे भक्त होते, म्हणजे एकेका शक्तीची उपासना मंत्र, यंत्र आणि तंत्र, तीन शब्द, मंत्र यंत्र आणि तंत्र यांच्या साह्याने ही उपासना ही केली जाते. आता आपण एकदाच या तिन्ही शब्दांचं थोडक्यात हे समजून घेऊ. निरनिराळे वर्ण जे आहेत, म्हणजे आपल्या भाषेमध्ये जे काही वर्ण आहेत, यांनी बनवलेले जे मंत्र आहेत हे बीज स्वरूप असे मानले गेलेले आहेत. आणि यातले जे वर्ण आहेत त्याला मातृका शक्ती असं म्हटलं जातं. आणि हे जे बीजमंत्र आहेत हे या देवतांचं मूळ स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. मग शास्त्रोक्त पद्धतीने विनियोग, न्यास, ध्यान आणि मुद्रा, चार प्रकार सांगितलेले आहेत. विनियोग, न्यास, ध्यान आणि मुद्रा हे करून नंतरच विशिष्ट मंत्राचा जप किंवा अनुष्ठान केलं जातं. तसंच या देवतेचं कवच किंवा स्तोत्र याचं पठण केलं जातं. हे झालं मंत्राविषयी. आता यंत्र म्हणजे काय तर मंडल किंवा यंत्र हे या मंत्राचं सूक्ष्म असं स्वरूप आहे. विविध देवतांच्या यंत्रांमध्ये आपण आता देवी यंत्र बघतो किंवा दत्ताचं यंत्र बघतो. विविध प्रकारचे यंत्र आहेत किंवा श्री शक्ती, श्री यंत्र आपण नंतर बघणार आहोत ते सविस्तर. तर त्याच्यामध्ये कशाचा वापर केलेला असतो तर बिंदू, त्रिकोण, षटकोन, अष्टकोन वगैरे ज्या काही चौकोन, या सगळ्या भौमितिक आकृती आहेत यांचा वापर या यंत्रामध्ये केलेला असतो. म्हणजे तशी रचना ही केलेली असते. विज्ञानामध्ये जसं समीकरणाला महत्व आहे तसंच या आध्यात्मिक साधनेमध्ये या यंत्राला आहे. यंत्र हे काय मानलं जातं तर या विश्वाचं प्रतीक मानलं जातं. आणि मग या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत यामध्ये शिवशक्तीचं स्थान नेमकं काय आहे हे या यंत्राच्या माध्यमातून प्रतीक रूपाने हे दाखवलं जातं. आणि ह्या यंत्राची शास्त्रोक्त पूजा करून त्याच्यावर ध्यान केंद्रित या प्रकारच्या उपासनेमध्ये केलं जातं. आता मंत्र यंत्रानंतर जे येतं ते म्हणजे मूर्तीपूजा. यामध्ये स्थूल स्वरूपामध्ये एखाद्या देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ही तयार केली जाते. तिची प्राणप्रतिष्ठा केली जाते मंदिरात किंवा देवघरामध्ये. आणि नियमाप्रमाणे नियमित अशी तिची षोडशोपचाराने पूजा केली जाते. त्याच्यामध्ये मग आरती आहे, नैवेद्य आहे, हे सगळे आचार या मूर्तीपूजाचा एक भाग म्हणून आपल्याला येतात.
म्हणजे मंत्र यंत्र आणि तंत्रोक्त पूजा अर्चा करण्यासाठी या प्रत्येक क्रियेमागचा अर्थ आपण आधी जाणून घेतला पाहिजे. आणि त्यासाठी गरज आहे चांगल्या गुरुची. या गुरुचं मार्गदर्शन जर नसेल तर या ज्या काही क्रिया आपण करू या यांत्रिक होतील, ते कर्मकांड होईल आणि त्यातून निष्पन्न काही होणार नाही. म्हणजे आपण पहिला जो भाग बघितला तो दक्षिणाचार. दुसरा जो आहे तो म्हणजे वामाचार. सगळ्यात जास्त बदनाम हे जर काही शाक्त पंथ आहे या वामाचारामुळे झाला असं आपल्याला सांगता येईल. वामाचारामध्ये काय केलं जातं तर शुद्ध अशुद्ध, चांगलं वाईट, पवित्र अपवित्र, पाप पुण्य, सुख दुःख हे सगळे जोडीने येणारे शब्द आहेत. ही द्वंद्व आहेत आपल्या आयुष्यातले असं म्हणू आपण. याच्या पलीकडे जाण्याचा उद्देश या वामाचारामध्ये असतो. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, याच्या पलीकडे जायचं असेल तर साधक कसा असला पाहिजे हे वाक्य विसरतात लोक. साधक कसा असला पाहिजे तर त्याचा इंद्रिय निग्रह असला पाहिजे, मनावर संपूर्ण नियंत्रण असलं पाहिजे, संयम असला पाहिजे, वैराग्य संपन्न असला पाहिजे आणि वीरवृत्तीचा असला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या क्वालिफिकेशन्स किंवा ह्या सगळ्या पात्रता त्याच्याकडे असल्याशिवाय या साधकाला ही साधना करण्याची परवानगी ही नाहीये. ही साधना गुप्त राखावी असा या शास्त्रांचा आदेश आहे, कारण त्याचा दुरुपयोग होऊ नये हा त्याचा उद्देश आहे. ही केवळ गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावी लागते. गुरु सुद्धा काय करतात तर या शिष्याची पूर्ण परीक्षा घेतात आणि मगच या साधनेची दीक्षा ते देतात. या साधनेमध्ये शुद्ध अशुद्ध याचा भेद हा काही केला जात नाही. काहीही ग्रहण न करता, कशाचाही त्याग न करता चित्ताची साम्यावस्था राखणं हे या साधनेचं वैशिष्ट्य आहे. आता आपण नेहमी शाक्त पंथ किंवा शाक्त संप्रदाय म्हटला किंवा देवी संप्रदाय म्हटला की पंचमकार हा शब्द आपण नेहमी ऐकतो. तर या पंचमकारांचा वापर या साधनेमध्ये वामाचारामध्ये केला जातो. तर त्याची पंचमकार कुठले आहेत तर मनी सुरू होणारे शब्द आहेत. मद्य, मांस, मासे, मुद्रा आणि मैथुन. मद्य, मांस, मासे, मुद्रा आणि मैथुन हे ते पंचमकार आहेत. आता खरं तर या पंचमकारांमुळे ही उपासना खूप बदनाम अशी झालेली आहे. आणि ज्या मूळ अटी मी तुम्हाला सांगितलं की तो इंद्रिय निग्रही असावा, मनावर पूर्ण ताबा असलेला असावा, वैराग्य संपन्न असावा, वीरवृत्तीचा असावा, या सगळ्या अटी इथे माणसं विसरतात आणि पंचमकारांचाच अवलंब हे करतात, कारण त्याच्यामध्ये स्वार्थी आणि भ्रष्ट लोक या संप्रदायामध्ये घुसलेत. 15व्या शतकानंतर हा संप्रदाय आणखी बदनाम झाला या पंचमकारांमुळे. आणि हे जे पंचमकार आहेत हे आपल्या समाजाच्या काही नीतिविषयक ज्या काही कल्पना आहेत या नियमांच्या चौकटीमध्ये न बसणारे असे हे प्रकार आहेत. आणि या धारणेतनं हे जे काही वामाचारी आहेत हे समाजामध्ये नेहमी टीकेचं लक्ष हे बनलेलं आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी तर या शाक्त धर्मावर प्रचंड असे कोरडे आपल्या अभंगांमधनं ओढलेले आपल्याला दिसतात. आपण जर संत तुकारामांची अभंगगाथा बघितली, मी माझ्याकडे देहूची प्रकाशित केलेली अभंगगाथा आहे. या अभंगगाथेमध्ये तब्बल 13 अभंग मला या शाक्त धर्मावर टीका करणारे सापडले. त्यातले 2-3 अभंग हे मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये पहिल्या अभंगामध्ये यातल्या तुकाराम असं म्हणतात, त्यातला 785 नंबरचा हा अभंग आहे या अभंगगाथेमध्ये. त्यात ते असं म्हणतात, शाक्त गधडा जयदेशी तेथे राशी पापाच्या, सुकृताचा उदो केला गोंधळ घाला इंद्रिये, क्रोधरूपे वसे काम तिचे नाम जपत असे, मद्य भक्षण मांगीण जाती विटाळ चित्ती साठविला, स्तवनिया पूजी रांड नलजे भांड धाडीसी, तुका म्हणे भगवती नेईल अंती आपणापे. दुसऱ्या एका अभंगामध्ये ते असं म्हणतात, किती वाईट शब्द वापरलेत बघा. शाक्तांची शुकरी माय विष्ठा खाय बिदीची, तिची त्या पडली सवे मागे धावे म्हणून,
शाक्तांची गाढवी माय, भुंकत जाय बेसदारा. तुका म्हणे शिंदळीचे, बोलता वाचे निंद्यते. म्हणजे अगदी शिव्यांसारखे शब्द याच्यामध्ये आपल्याला अ, महाराजांनी वापरले दिसतात. तिसरं आणि शेवटचं म्हणजे असे 13 आहेत, मी त्यातले 3च फक्त निवडले. राजा प्रजा द्वाड देश, शाक्त वास करीती तो. अधर्माचे उबड पीक, धर्मरंक त्या गावी. न पिके भूमी कापे भारे, मेघ वारे पितील. तुका म्हणे अवघी दुःखे, येती सुखे वस्तीशी. म्हणजे हा इतका वाईट आहे की अख्खी दुःख ही अगदी सुखाने आपल्या घरी नांदायला येतात, याची जर हे केलं म्हणजे किती चिडून त्यांनी हे फटकारे. कारण तुकाराम महाराज फार स्पष्टपणे बोलणारे असे संत आहेत. तर त्यांनी अतिशय असूड आपल्या भाषेमध्ये हे ओढलेले आहेत. म्हणजे त्यावेळेला शाक्त पंथाविषयी किती तीव्र भावना होत्या त्यांच्या काळामध्ये. म्हणजे 17व्या शतकामध्ये आपण तुकाराम महाराज होऊन गेले, तर त्यांच्याविषयी किती तीव्र भावना होत्या ते आपल्याला याच्यावरनं लक्षात येतं. आणि मग काय झालं, या बोंधू जे काही साधक होते याच्यामुळे हा पंचमकारांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. खरं जर आपण बघितलं, मग आता आपण असं विचार करू शकतो की हे पंचमकार आले का मग? हे कशासाठी? जर हे वाईट आहे, निषिद्ध आहे, तर हे आले कशासाठी? तर खरं तर त्याचा मूळ अर्थ वेगळाच आहे. कुलार्णव तंत्र हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये या शब्दांचा शब्दशः असा अर्थ न घेता त्याच्यामधलं आध्यात्मिक गुढ हे उलगडून दाखवण्याचा प्रयत्न हा केलेला दिसतो आपल्याला. याच्यामध्ये मद्य म्हणजे ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असलेल्या सहस्त्र कमलातून गळणारा रस होय. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या ब्रह्म कमलाचं वर्णन हे आपल्याला जागोजागी केलेलं दिसतं. मांस म्हणजे पाप पुण्यरूप पशुचा बळी. म्हणजे पाप आणि पुण्य यांना पशु मानलेलं आहे. म्हणजे आपल्याला पापही शिल्लक ठेवायचं नाही आणि पुण्यही शिल्लक ठेवायचं नाही. म्हणजे त्याचा पूर्ण लय करायचा आहे, त्याचा बळी द्यायचा आहे. मत्स्य म्हणजे काय किंवा मासा म्हणजे काय, तर श्वास आणि उच्छ्वास किंवा ज्याला आपण इडा पिंगला नाड्या म्हणतो, या नाड्यांचा संदर्भ इथे या मत्स्य शब्दामध्ये आहे. मुद्रा म्हणजे काय, तर सत्संग, चांगल्या लोकांचा संघ किंवा संतांचा संघ, सत्संग. आणि कुंडलिनी शक्तीचे सहस्त्र कमलदलातील म्हणजे ब्रह्मरंध्रातील शिवाशी सामरस्य किंवा मिलन म्हणजे मैथुन. म्हणजे कुंडलिनी आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर असं वर्णन तिचं केलेलं आहे. 3.5 वेटोळे घालून ती आपल्या मूलाधार चक्रापाशी आहे. तिथून ती ब्रह्मरंध्रापर्यंत तिचा प्रवास जो आहे, हा प्रवास म्हणजे शिवाचं शक्तीशी असलेलं मिलन किंवा शक्तीचं शिवाशी असलेलं मिलन म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे, त्याचं प्रतीक म्हणजे हे मैथुन आहे. तर हा आध्यात्मिक अर्थ न घेता लोकांनी काय केलं, त्यातला फक्त शाब्दिक अर्थ घेतला आणि तो अंमलात आणला. आणि त्याच्यामुळे हा जो पंथ आहे हा बदनाम होत गेला. जर गुरुच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित जर साधना केली, तर या पंचमकारांचा उपयोग हा चांगल्या पद्धतीने हा करू शकता येतो. तिसरा जो आहे, हा तिसरा म्हणजे कवलाचार, हा शेवटचा यातला आहे. कवलाचार म्हणजे काय, तर मी शिवरूप आहे आणि सगळं जे विश्व आहे माझ्या अवतीभोवतीचं, हे चित शक्तीचा विलास असं मानलेलं आहे. मी आणि हे विश्व, शिव आणि शक्ती याचं सामरस्य अनुभवून द्वैताच्या पलीकडे जाऊन अद्वयानंद भोगणं, हा उद्देश या कौलाचाराचा आहे. कौलाचार ही सगळ्यात उच्च किंवा सर्वोच्च ज्याला म्हणू आपण, अशा प्रकारची शाक्तोपासना मानली जाते. योगी मत्स्येंद्रनाथ म्हणजे जे साक्षात आदिनाथांचे शिष्य आहेत, योगी मच्छिंद्रनाथ, नवनाथांपैकी पहिले नाथ ज्याला म्हणू आपण, तर यांनी योगिनी कौलाचार या मार्गाची स्थापना केली असं मानलं जातं. याच्यामध्ये कुल म्हणजे शक्ती आणि अकुल म्हणजे शिव. प्रत्येक
जीवाच्या मूलाधारात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ही शक्ती सुप्तावस्थेमध्ये असते. तिलाच काय म्हटलं जातं? कुंडलिनी शक्ती असं म्हटलं जातं. तर सद्गुरूंनी शक्तिपात केला की ही जागृत होते आणि सुषुम्ना मार्गाने, ज्याला ज्ञानेश्वरांनी पंथराज म्हणजे पंथ तो मार्ग असं म्हटलेलं आहे किंवा पश्चिम मार्ग असा शब्द वापरलेला आहे. ही सुषुम्ना मार्गाने जी काही आपल्या शरीरामध्ये षटचक्र आहेत त्याचं भेदन करत सहस्त्र दलातील शिवाशी एकरूप होते. हेच शिवशक्तीचे सामरस्य. येथे मी आणि हे विश्व यातला द्वैत भाव पूर्णपणे नष्ट होतो आणि शिवशक्ती एकरूप होतात. शाक्त संप्रदायामध्ये दशमहाविद्यांची उपासना ही महत्वाची मानली जाते आणि आपल्याला दशमहाविद्यांविषयी जाणून घ्यायचंय. मला असं वाटतं की अं, आजचा वेळ संपत आलेला आहे. संध्याताईंनी जर परवानगी दिली तर मी दशमहाविद्यांविषयी बोलेल, पण त्याला किमान 15-20 मिनिटं तरी लागतील. विश्लेषण केलं म्हणजे अरे इतक्यात वा, थोडक्यात माझं भाषण झालं असतं म्हणजे. धन्यवाद. धन्यवाद.